हवा चालू आहे आणि कसा प्रतिसाद मिळतो? माझं नाव विनोद गोपीकिसन तोष्णीवाल. आज तुम्ही जो प्रश्न विचारला की मसाल्याच्या बाबतीमध्ये, आपल्या सर्वांना माहिती की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची जी शिवसेना होती, जी धनुष्याची, ती लोकांच्याकडून तर संपूर्ण पैठण तालुक्यामध्ये आज मशालीचं जबरदस्त असं वातावरण आहे की नवीन चिन्ह मिळूनही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं जे ठाकरे घराण्याचं नाव आहे, हे ज्यांचे जे शिवसैनिक आहे त्यांनी या मशालीच्या संदर्भामध्ये या तालुक्यामध्ये जी मशाल पेटवली, ही मशाल बिडकीन सर्कलमध्ये भरघोस अशा मतांनी तुम्हाला येणाऱ्या 9 तारखेला ही मशाल विजयश्री खेचून आणल्याशिवाय राहणार नाही. आणि थोडक्यात सांगायचं म्हणजे आमचे जे जिल्हा परिषदचे महाविकास आघाडीचे शिवसेना पुरस्कृत जे उमेदवार आहे मनोज भाऊ पेरे पाटील यांचं कार्य म्हणजे हा एक माणूस सुखादुःखात धावणारच आहे. पण कोणतंही काम असेल, शेतकऱ्याच्या बाबतीत असेल, आपण छत्रपती संभाजीनगर पैठण रोड असेल, दिल्ली मुंबई कॅरिडॉर असेल, या सगळ्या याच्यामध्ये असा भाग घेऊन जे आंदोलन, मोठे मोठे आंदोलन उभा केले आणि शेतकऱ्याचे सर्व प्रश्न या माध्यमातून त्यांनी सोडवण्याचं काम केलं. आणि मनोज भाऊ म्हणजे आगळी वेगळी हस्ती आहे सर्वांच्या. आज तुम्ही शिवसेना फुटल्यानंतर बी हे ठाकरे घराण्याशी एकनिष्ठ राहणारा पैठण तालुक्यातला पहिला शिवसैनिक म्हणून जर कोणाचं नाव घेतलं जात असेल तर ते मनोज भाऊ पेरे पाटील यांचं नाव घेतलं जातं. आणि आजही ते एकनिष्ठ विधानसभेवर सर्वांना वाटत होतं की जागा शिवसेनेची आहे आणि त्या माध्यमातून मनोज भाऊला तिकीट मिळेल. पण काही लोकांनी पक्षामध्ये घुसखोरी केली आणि मनोज भाऊ सारखा एक निष्ठावंत शिवसैनिक यांचं तिकीट कापलं गेलं. जर मनोज भाऊला जर विधानसभेचं जर तिकीट असतं तर ह्या पैठण तालुक्याचा आगळा आणि वेगळा निकाल लागला असता. कारण सर्वांना माहीत होतं की एक निष्ठ माणूस आहे, याच्या मागं तालुका मोठ्या प्रमाणात मनोज भाऊच्या मागं उभा राहिला असता. आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून मनोज भाऊंना विधानसभेमध्ये आमदारकी ही खेचून आणली असती, असं वातावरण पैठण तालुक्यामध्ये मनोज भाऊच्या बाबतीत होतं. आणि आता ही जिल्हा परिषद मनोज भाऊसाठी काही जड नाही आहे, कारण मनोज भाऊचं नाव गावागावात घराघरात गेलेलं आहे. त्यांची मशाल निशाणी त्यांच्या सर्व शिवसैनिक कार्यकर्त्यांना, महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आज ही घराघरात मशाल पेटवलेली आहे. आणि येत्या 7 तारखेला भरघोस असं मतदान मशालेलं होईल. तसेच आमच्या पंचायत समितीचे ज्या उमेदवार आहे, आमच्या ग्रामपंचायतच्या सदस्य आहे सो गीताताई बाबासाहेब कोटलेकर, या एक गरीब घराण्यातले आहे, एक कष्टकरू घराणं आहे. आणि आमच्या गावात त्यांच्या सासूबाईंनी सरपंच पद असं भोसवलेलं आहे. त्याही माध्यमातून त्यांचं काम, त्यांच्या सासूबाईचं आज काम लोकांना आठवण येत आहे की बाबा ह्या बाईनं बी चांगलं काम केलं. आज त्यांच्या सुनबाई उभा आहे म्हणून गीताताईला बी भरघोस मतदान होणार आहे. आणि पंचायत समितीमध्ये गीताताई नक्कीच भरघोस मतांनी विजय होतील एवढी अपेक्षा.